हाय, आपके साथ मैं हूँ सुरभि शर्मा। इंडिया टीवी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करिए, बेल आइकन दबाएं। और इस वक्त महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोल रहे हैं। पण प्रत्यक्ष आज आता भेटून पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय। रूप से मिलके फिर एक बार शुभेच्छा। गेल्याही वर्षी आपण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या पिछले साल आणि त्या सुमारास साधारणतः एक आपण अशी आशा व्यक्त केली होती, एक प्रार्थना केली होती। उस समय हमने एक ऐसी प्रार्थना की पुढचा गुढीपाडवा जो आहे म्हणजे आजचा, कि इस बार का जो गुड़ी पाडवा है कोविड मुक्त वर्षाची सुरुवात करणार आहोत। कोविड मुक्त वर्ष की शुरुआत होगी ऐसी उम्मीद। मधल्या काळामध्ये तशी परिस्थिती नक्की आपण निर्माण केली होती, त्याचं श्रेय लग भी रहा था। मी आपल्या शासकीय यंत्रणा म्हणजे मग डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस वगैरे, महसूल यांच्या बरोबरीने डॉक्टर, पुलिस, महसूल विभाग सबके साथ मिलकर हमने ये साधारणतः डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत डिसेंबर, जनवरी, फरवरी तक चांगलं नियंत्रण मिळवलं होतं। कोरोना पर हमने लगभग नियंत्रण पा म्हणजे लिया था। साधारणतः हाच काळ आणि या वर्षीचा, लेकिन पिछले साल का गुड़ी पाडवा झालेला आहे और इस बार का गुड़ी पाडवा, इसमें बहुत कुछ हुआ है। मधल्या काळात जे आपल्याला वाटत होतं की हे युद्ध आपण जिंकत आलेलो आहोत, बीच में हमें लग रहा था कि यह युद्ध हमने युद्धाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। लेकिन इस युद्ध की फिर एक बार शुरुआत हुई है, अशी तशी नाहीये। तर और ये शुरुआत कोई ऐसी वैसी नहीं, बल्कि बहुत ही भयंकर तरीके से मरीजों की संख्या बढ़ रही है। आजचा जो आकडा आहे रुग्णांचा, इतना भयानक कि आज का जो मरीजों का आंकड़ा है, उच्चांक गाठणारा हा आकडा आहे, जो अब तक का सबसे बड़ा आंकड़ा है। एवढे 60,212 इतने कोरोना मरीज नोंदवले आज हमारे राज्य में म्हणजे मिले हैं। की परिस्थिती आहे, ये बहुत डराने वाली स्थिति है। मी एक आणखीन गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो और इसी के साथ मैं एक और बात आपको कहना चाहता हूं कि जेव्हा कोविडने आपल्या राज्यामध्ये किंबहुना आपल्या देशामध्ये पिछले साल जब कोरोना ने हमारे देश में पहली बार कदम रखा था, तब के दौरान क्या स्वास्थ्य व्यवस्थाएं थी, हर बार मैं आपको बताते आ रहा हूँ। लॅब आपण म्हणतो, कोरोना के लिए जो लैब की जरूरत होती थी, किंवा दोनच होत्या, उस दौरान सिर्फ एक या दो ही लैब हमारे पास जवळपास 523, लेकिन आज सब लैब मिलाकर 523 से ज्यादा लैब हमारे राज्य में सुरू केलेत, ते केलेलीच आहेत। अब आप कहेंगे कि 523 लैब आपने बनाए हैं, आणि चाचणीचे रिपोर्ट यायला उशीर लेकिन टेस्ट करने और टेस्ट का रिपोर्ट आने में बहुत टाइम लग रहा है। आता त्या वाढवलेल्या सुविधा सुद्धा आपल्याला अपुऱ्या पडायला लागलेल्या आहेत। प्रत्येक गोष्टीची एक क्षमता असते, ये बढ़ाई हुई सुविधा भी अब कम पड़ रही है। हर एक चीज की एक सुविधा होती है, क्षमता होती है, लेकिन ये क्षमता भी अब कम पड़ रही है। काही काळ हे असं चालत राहील आणि मग काही समय तक ये ऐसा ही चलता रहेगा, कोलमडून पडेल और कुछ समय बाद यह यंत्रणा प्रचंड डैमेज हो जाती है। रोजच्या आज बहुत दबाव आ गया पूरी यंत्रणा पर, साधारणतः हम लगातार बढ़ा रहे हैं सारी सुविधाएं। 2.5 लाखापर्यंत गेलेले आहेत, अजूनही वाढवतो आहोत। अभी 2.5 लाख के आसपास टेस्ट हम कर रहे हैं, इसमें और भी बढ़ा रहे हैं, उसे बढ़ाने की कोशिश कर रहे हैं। गेल्या वेळेला 2600 होते, 2665, आता पिछले बार 4000च्या आसपास आपण 2665 बेडची संख्या वाढवलेली आहे। ये इस बार 4000 से ज्यादा कोविड सेंटर्स है। गेल्या वेळेला किती बेड्स की संख्या हमने बढ़ाई है, 3.25 लाख होते, आता 3.5 लाखाच्या पिछली बार हमारे पास म्हणजे याच्यामध्ये सगळे आले 3.25 लाख से इस बार 3.5 लाख से ज्यादा बेड्स है। व्हेंटिलेटरचे और इसमें आईसीयू बेड्स है, वेंटिलेटर्स बेड्स है, सगळेच। पण आता या हर तरह के बेड्स है, भार यायला लागलेला आहे। लेकिन इन सुविधाओं पर भी अब दबाव आ रहा है की आपण एमपीएससी 10वी आणि 12वी, आपको याद होगा एमपीएससी 10वीं और 12वीं व्हायला नको म्हणून या परीक्षा इनके परीक्षा ढकललेल्या आहेत। या परीक्षा आपण इनकी जिंदगी के साथ शकलो खिलवाड़ न, इसलिए हमने इन परीक्षाओं को आगे धकेल दिया है। पण आपली जी परीक्षा सुरू आहे ती परीक्षा मात्र आपण पुढे ढकलू शकत नाही। माझे तर म्हणणे लवकर हमारी जो परीक्षा ली जा रही है उस परीक्षा को हम आगे नहीं ढकेल सकते। बाजूने आपल्यावरती दडपण येते, आज चारों तरफ से हम पर ऑक्सिजनची कमतरता जाणवते, दबाव है, ऑक्सीजन की कमी है। आपल्याला हे सांगतोय, याचं मैं जानबूझकर आपको ये बता रहा हूँ क्योंकि काही दिवस समाज, क्योंकि मैं पिछले कुछ दिनों से प्रत्येक घटकाला समाज के सोबत घेण्याचा हर प्रयत्न घटक से, त्यांच्याशी हर घटक को साथ में लेने की कोशिश कर रहा हूँ। प्रयत्न करतो आहे, सरकार उनसे संवाद कर रही है, प्रयत्न करतो आहे, उन सभी को एक साथ लाने की कोशिश कर रहे हैं। पण ही साहजिक है, स्वाभाविक है
चर्चा करत बसायची. हमें कुछ चर्चा, मतभेद चर्चा, हो सकता चर्चा, है, निष्पन्न काहीच नाही. लेकिन कब ते आता तक परवडणार चर्चा नाही. करते रहेंगे हम, कारण हा जो कालावधी आहे, हा जो वेळ आहे, क्योंकि हा ये एकदा जो जर का समय आपल्या है हातातून निघून गेला तर मग आपल्या मदती अगर एक बार हमारे हाथ से निकल गया आणि ही फिर सगळी बहुत परिस्थिती दिक्कत आता होगी. मी जी तुम्हाला सांगतो आहे, और ये जो सारे हालात मैं आपको बता रहा हूँ, 1200 मेट्रिक टन आज हमारे राज्य में उत्पादन दर दिवशी होतं. 1200 मेट्रिक टन. आजच्या 1200 मेट्रिक टन ऑक्सीजन का उत्पादन हमारे 100% देश में हो रहा है. ऑक्सिजनचा वापर हा पूर्णपणे आरोग्य सुविधांसाठी, म्हणजे ज्यांना ऑक्सीजन का कोविडमध्ये पूरा ऑक्सिजनची इस्तेमाल आवश्यकता सिर्फ और आहे, सिर्फ प्राणवायू स्वास्थ्य सेवा पर हो रहा है. तो 100%. आणि हा वापर जर 1200 मेट्रिक टन 100% रोजचा इस्तेमाल ऑक्सीजन का सिर्फ और सिर्फ लोगों की जान बचाने के लिए हो रहा है. तर साधारणतः आजच आपण 950 ते 1000 टन प्रतिदिन एवढा ऑक्सिजन कोविड रुग्णांसाठी वापरतो आहोत. म्हणजे किती आपण 9,000 टन प्रतिदिन ऑक्सीजन हम जो है अपुरा पडायला वो मरीजों के लिए इस्तेमाल कर रहे हैं. बेड्स नहीं है जो है, रेमडेसिविर जो है उसकी डिमांड बहुत बढ़ गई है. मधल्या काळामध्ये मागणी एकदम खाली गेली आणि ती खाली रेमडेसिविर गेल्यानंतर की बीच कंपन्यांनी में मांग उत्पादन कम हो गई थी. जवळपास कमी केलं किंवा ना थांबवलं. लेकिन उस अचानक दौरान मागणी वाढली. रेमडेसिविर का आणि मागणी उत्पादन जो थोड़ा वाढल्यानंतर कम हुआ था, हे औषध पुन्हा तयार करायला साधारणतः लेकिन हे त्यांच्या इस शब्दात दवा को फिर एक बार जे मला थोडंफार बनाने में समजतं ते मी तुम्हाला सांगतोय की ते औषध बहुत वक्त mature लगता है. व्हायला 2 ते 3 आठवडे लागतात. आता तेवढा कालावधी 2 से त्याला 3 द्यावा हफ्ते लगते हैं इस दवा को दोबारा लागतो. बनाने में. हळूहळू हा पुरवठा आपल्याकडे सुरू झालेला आहे. आपण ही औषधं कुठेही कमी पडू देणार नाही. जिथून मिळतील तिथून आपण घेतो आहोत. ऑक्सिजन सुद्धा मी मुद्दामून आपल्याला हा नकाशा आपल्या समोर दाखवतो आहे. मैं जानबूझकर आपको ये जो मैप है ये आपको दिखा रहा हूँ. 5 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधानांसमवेत जी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली, त्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये सुद्धा पीएम के साथ जो वीडियो कॉन्फ्रेंस हुआ था, साहजिकच आहे, पंतप्रधान आहेत, स्वाभाविक है, पीएम है, काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. रोजच्या रोज त्यांच्याकडे हा अहवाल जातो आहे. रुग्णसंख्या रोज किती उनके आहे, पास एकही ये रिपोर्ट जा रही रुग्णसंख्या है. किंवा मृत्यू आपण लपवत नाही आहोत, हे तर तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे. एक भी पारदर्शकपणाने डिटेल सगळ्या गोष्टी मृत्यु की छिपा नहीं रहे हैं. धाडसाने हम सभी तोंड का देतो आहोत. सामना कर रहे हे हैं. महत्वाचं आहे. काही लपवत नाहीये. आणि म्हणून कुछ मी भी त्यांना छिपा नहीं विनंती रहे हम. केली की पंतप्रधान महोदय की आम्हाला आत्ताची जी काही हमने पीएम परिस्थिती से आहे, अपील की. ती पाहिल्यानंतर येत्या काही काळामध्ये ऑक्सिजनची आवश्यकता लागणार आहे. अभी के जो हालात है, उसे देखते हुए जे कारखाने ऑक्सीजन की आहेत बहुत किंवा जरूरत पड़ जे सकती उद्योग है. आहेत, त्यांना जो मी कारखाने, विनंती जो केली अन्य आहे, त्यांनी उद्योग तसं है, केलेलं आहे. त्यांच्या उनसे हमने विनती की है की आपल्याला ऑक्सिजन द्यायला त्यांनी सुरुवातही केलेली आहे. पण तरी आप देखील जो इनके पास जो ऑक्सीजन है वो हमें देना शुरू हो गया आम्हाला है. लेकिन इतर राज्यातून आणण्यासाठी परवानगी द्या आणि ती अन्य राज्यों से हमें ऑक्सीजन लाने की इजाजत दीजिए. आता हे त्यांना सांगितल्यानंतर साधारणतः हा नकाशा ये हमने बघा. उनको बताया. त्या नकाशामध्ये कुठून कुठून ऑक्सिजन आणण्यासाठी आपल्याला त्यांनी परवानगी दिलेली ते आपल्याला कळेल. विशेषतः ही जी राज्य उन्होंने कहाँ से ऑक्सीजन लाने की हमें इजाजत दी है वो हम आपको बताएंगे. शेकडो किलोमीटरवरती, म्हणजे इतर राज्यातून जर का ऑक्सिजन आणायचं झाला तर अन्य राज्यों से अगर ऑक्सीजन यहाँ लाना हुआ तो उसमें भी वक्त लगेगा. आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे हा एकदम इसकी जानकारी आपको होना बेहद जरूरी है. बंगाल मधला आहे तो 1300 किलोमीटरवरती, म्हणजे असे खूप काही पश्चिम बंगाल से अगर ऑक्सीजन आता है तो ये करीब 1300 किलोमीटर का अंतर है. इतर राज्यांमध्ये कुछ हमारे राज्य में भी है. जे कारखाने किंवा ऑक्सिजन लेकिन उत्पादक अन्य आहेत, राज्यों में जो त्यांच्याकडनं कारखाने ऑक्सीजन के, आपल्याकडे ऑक्सिजन यायला रस्त्याने आणि रोजचा किती हमारे किती पास आणणार? ऑक्सीजन लाने में, बाय रोड लाने में वक्त आणि लगेगा. त्याच्यासाठी मी हमें माननीय तुरंत पंतप्रधानांना ऑक्सीजन की काही जरूरत है करतो आहोत. और इसीलिए मैंने पीएम से कई विनती की थी. पण इसकी जानकारी मैं आपको दे रहा हूँ. लेकिन ज्याच्याबद्दल मी अधिकृत पत्र पण लिहितोय की ही रस्त्याने मैं एक खत भी लिखने वाला हूँ. पर्यंत आमच्याकडे फार विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला जब तक कल्पना ये नाही ऑक्सीजन हमारे असं पास करता येणं पहुंचते नहीं शक्य तब आहे तक का? हालात असेल काफी तर खराब आपल्याला हो रहे लष्करी हैं. तज्ञांची मदत घेऊन जर हवाई वाहतुकीने आमच्याकडे ऑक्सिजन आणू शकतो अगर हवा के रास्ते अगर हम तक ऑक्सीजन पहुंचाया जा सकता है, परवानगी नाही तर एअरफोर्सला सांगून आम्हाला मदत करायचे तसे आदेश द्या. एयरफोर्स एवढी निकट आपल्याला से ऑक्सीजनची रिक्वेस्ट करके ये हम तक पहुंचाया जाए. तुम्हाला मी हा नकाशा दाखवला. आपल्याकडनं टँकर जाणार, तिकडनं ते भरणार, हमारे पास से त्याच्यानंतर टँकर जाएगा, आपल्याकडे येणार. वहाँ भरेंगे, तिथे जरी हमारे टँकर पास मिळाले, आएगा. तरी तिथे ते टँकर भरले जाणार आणि आपल्याकडे येणार, पुन्हा इकडे आणून वहाँ से टैंकर आने में आणखी और कितना लेके आएंगे टैंकर ये, ही वाहतूक आपल्याला सुरू ठेवावी लागणार. रोज आपल्याला ऑक्सिजन रोज ये लागणार आहे. रोज अप आपल्याला डाउन करना होगा ऑक्सीजन के लिए. आणि ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर मग और ये मात्र सब आपल्याला हालात देखने के बाद परिस्थिती आहेच ही धरून
हवाई वाहतुकीने लष्कराच्या मदतीने सुद्धा जर हवा के रास्ते कृपा करून लश्कर की मदद से करावी अशी विनंती मी हमें ये ऑक्सीजन मुहैया कराया जाए, ये मैं आपके जरिए विनती कर रहा हूँ। स्वतः फेसबुक लाइव के जरिए फोनही करीन आणि पत्र सुद्धा, और मैं पर्सनली बात भी करूंगा फोन उनको, और आणखीन एक दोन खत भी मागण्या लिखूंगा। ज्या काही वर्गाने केलेल्या आहेत त्या सुद्धा मी वाचूनच दाखवतो। और एक दो मांगे हैं जो कुछ घटकों ने हमसे की है। जीएसटीचा परतावा दाखल करण्याची अंदाजन मार्च तक जो जीएसटी भरने की जो उद्योजकांसाठी आणखीन अवधि थी वाढवावी अशी मी उससे और 3 महीने तक बढ़ाया जाए। सगळे संकटातच होत आपण, हे संकट हम सब मुश्किल में हैं। या आपत्तीमध्ये ये मुश्किल नहीं, ये आपदा है, पाहिजे, कारण इतर वेळेला और ऐसे में आपको संभाल कर लेना चाहिए, उद्योग क्योंकि यही लोग हैं जो सब चला रहे हैं। राहिली पाहिजे, नाहीतर मग जगायचं कशासाठी? रोजी रोटी रहना चाहिए। त्यांना थोडासा एक आधार देण्यासाठी ऐसे में उनको आधार देने के लिए त्याला 3 महिन्यांनी जीएसटी भरने की जो अवधि है उसे 3 महीने तक माननीय बढ़ाया जाए, विनंती करतो आहे। नंतर ये भी मैं पीएम साहब को विनंती कर रहा हूँ। जसे आपण बघत असतो की भूकंप होतो, हम देखते हैं काही वेळेला अतिवृष्टी होते, पूर येतो, कई बार नैसर्गिक आपत्ती आपण जाहीर करतो, ओला गिरता है, बाढ़ आती है, केल्यानंतर मग त्याच्यामध्ये प्राकृतिक आपदा आती है। त्या निकषच्या अनुषंगाने आपण वैयक्तिक मदत ही करत असतो। तर उस दौरान हम कई सारे लोग मदद करते हैं, पण ह्या नैसर्गिक और इस बार जो आपदा आई है, जसं इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये जब निकष आपण लावतो, प्राकृतिक आपदा के वक्त हम मदद करते हैं, ही ह्याच्यामध्ये थोडीशी हल्लेली आहे म्हणा, किंबहुना जाण्याची शक्यता इस आपदा में रोजी रोटी का काफी संकट खड़ा हुआ है। अशा लोकांना संकट में है लोग, काय करू शकतो ती मदत सुद्धा द्यावी। ऐसे जो लोग जो परेशान है, मुश्किल में है, उनकी हम क्या मदद कर सकते हैं? कारण असं की ही उस बारे में सोचिए, आपत्ती क्योंकि फार विचित्र आहे। आपदा याच्यावरती अजूनही म्हटलं तर औषध सापडलेलं तर नाहीच आहे, पण लस इस पर अभी भी दवा नहीं मिल पाई, लेकिन हाँ हमारे पास टीका जरूर है। टीका महोत्सव करा आहे। माझं तर म्हणणं पीएम साहब ने कहा कि आमच्याकडे आम्ही लसीकरणाचा वेग हा टीका महोत्सव करें। पुन्हा मी त्या लस किती मिळते, हमने तो यहाँ पर बड़े पैमाने पर टीका लगाना शुरू कर दिया, वाढवावंच लागेल लसीकरण। लेकिन वाढवायचं, टीकाकरण को बढ़ाना ही पड़ेगा, क्योंकि या लाटेतून बाहेर पडू का नाही, कारण लस दिल्यानंतर सुद्धा प्रतिकार शक्ती यायला काही दिवस जावे लागतात, क्योंकि टीका देने के बाद भी रोग प्रतिकारक शक्ति बढ़ने में कुछ दिन लगते हैं। आपल्याला काही गोष्टी मी पुढे, और ये जो लहर चल रही है, परंतु उससे बाहर निकलना बहुत जरूरी है। लेकिन लसीकरण केल्यानंतर तिसरी लाट, कारण जगामध्ये आता तिसरी लाट के बाद भी ह्या अशा लाटा तीसरी लहर ह्या येत आहेत। दुनिया में हम देख रहे हैं, तीसरी लहर, चौथी लहर, पांचवी लहर ब्रिटनने आ रहे हैं। 2.5 ते 3 महिने अत्यंत कडक निर्बंध लावले। ब्रिटन ने क्या किया? पण दरम्यानच्या 2 से 3 महीने तक लॉकडाउन किया। जनतेला जवळपास काही टक्के जनता त्याने आता कव्हर केली, 50%हून जास्त झाली असेल। इस दौरान उन्होंने आधे से ज्यादा आबादी को कव्हर कर लिया था टीके से। एक सुरक्षित केलं, लसीचा पहिला डोस देऊन टाकला, आणि तो दिल्यानंतर आत्ताचं तिथलं जे चित्र आहे, टीके का पहला डोस देने के बाद बरंचसं कमी झालेलं आहे, मृत्यूदर हा घटलेला आहे। मग त्याच दिशेने त्याच मार्गाने आपल्याला देखील जावं लागेल। आपल्याला येत्या काही उन्हीं की तरह हमें भी इसी रास्ते पर आगे बढ़ना होगा, टीकाकरण करना होगा, वाढवावं लागेल की जेणेकरून टीकाकरण को बहुत बढ़ाना होगा। आपण कदाचित थोपवू नाही शकणार, पण तिचा वेग हा मंद होऊ शकू। म्हणजे पहिली लाट आता जर का बघितलं, शायद हम इसको खत्म न कर पाए, लेकिन इसकी स्पीड जो है फिलहाल लहर की, उसे कम जरूर कर सकते हैं। प्रचंड मोठी ही लाट आहे, अजूनही आपण पीकच्या जवळ गेलो आहोत की नाही कळायला मार्ग नाही। अभी तक हम इस लहर के पीक तक पहुंचे हैं नहीं, ये हमें नहीं पता है, सांगता येत नाही। एक वेगळेपण मी आपल्याला सांगतो की ये कहां तक पहुंचेगा हम बता नहीं सकते। कोविडची सुरुवात झाली तेव्हा जब कोविड की शुरुआत हुई, आपण एक उस दौरान समोर ठेवतो अंदाजन की आज एवढी रुग्णसंख्या आहे, तर 15 दिवसानंतर रुग्णसंख्येत किती वाढ होईल, रुग्णवाढ किती होईल। उस दौरान हम एक अंदाजा लगाते कि आज अगर इतने मरीज है तो 15 दिन बाद कितने होंगे, 1 महीने बाद कितने मरीज होंगे, रुग्णवाढ होईल। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, गेल्या वर्षी, और मैं आपको बताना चाहता हूं कि आपल्याच जिद्दीमुळे आणि आपल्या संयमाने, पिछले साल से हमारी जिद और संयम की वजह से आपल्याला दाखवलं गेलं होतं तेवढी लाट, जो चित्र हमें बताया गया था कितीतरी खाली आपण लहर में इतने केस हो सकते, लेकिन हमने काफी कम रखा। होय, एकदा आपण हे करून इसका अर्थ ये कि हमने ये कर दिखाया था। नियंत्रण मिळून दाखवलेलं आहे।
कोविड पर मात्र हमने नियंत्रण यावेळीची जी पाकर लाट आहे, दिखाया था, ती लाट लेकिन इस बार की जो लहर है जे काही चित्र समोर रुग्णवाढीचं ठेवलं जाते और जो मरीजों का आंकड़ा बढ़ने का आंकड़ा हमारे सामने रखा जा रहा है, 15 दिवसांनी किती होईल, महिनाभरानंतर किती होईल, 15 दिन में कितने होंगे, 30 दिनों में कितने मरीज होंगे, यावेळेचं जवळपास सारखं आहे. गेल्या वेळेला और जेवढी उस बार की तरह जो सुविधा चित्र वाढवली, दिखाया था ती उसी तरह का आरोग्य चित्र इस सुविधा बार भी बन रहा है. नाही म्हटलं तरी तोकडी पडताना आपल्याला आता दिसते, आपण अनुभवतो आहोत. पण म्हणून आपण काही स्वस्थ नाही बसलेलो, आपण हातपाय गाडून अजिबात बसलेलो नाही, बसणारच नाही. लेकिन इसका मतलब ये नहीं कि हम लोग आपण लढणार हाथ आणि पर हाथ जिंकणारच, धर कर बैठे हैं. ही जिद्द हम घेऊनच आपण युद्ध लड़ेंगे और इस जंग को आज सुद्धा मी जे काही जीतेंगे. आपल्याला सांगणार आहे ते का पाहिजे, आज भी जो मैं आपको कहूंगा, तर ही रुग्णवाढ भयावह आहे, भीतीदायक. ये जो मरीजों की संख्या बढ़ रही है वो काफी भयावह है. उपयोग आपल्याला जास्त करावा लागतोय कारण तेवढी रुग्णसंख्या वाढते. ऑक्सीजन का इस्तेमाल बहुत ज्यादा करना पड़ रहा है क्योंकि मरीज ज्यादा है. औषधांची कमतरता ही जाणवायला लागलेली आहे, रुग्णशय्यांची दवाइयाँ कमतरता कम पड़ रही है. दिसायला लागलेली आहे. आपण येत्या काळामध्ये पुन्हा एकदा आरोग्य सुविधा आणखीन वाढवत आहोत. आने वाले दिनों में हम इस स्वास्थ्य सेवा को और बढ़ाने वाले हैं. वाढवतोय, सगळीकडे बेड्स वाढवतोय. बढ़ाने वाले हैं. जिथे जिथे जे जे करता येणं शक्य असेल ते आपण जो जो करना संभव है मग हम वो कर रहे हैं. ऑक्सिजनचे बेड्स वाढवायची आवश्यकता असेल तर ते वाढवत आहोत. जहाँ ऑक्सीजन बेड बढ़ाने की जरूरत है वो बढ़ा रहे हैं हम. आयसोलेशन बेड्स वाढवण्याची आवश्यकता असेल, आइसोलेशन बेड की बढ़ाने की जरूरत है तो हम वो बढ़ा रहे हैं. पण हे एकतर्फी झालं. लेकिन ये सब एकतर्फी ये करना म्हणजे एक असं तरफा है. की त्याला अजून दोन गोष्टी आहेत. ही आरोग्य सुविधा वाढवल्यानंतर प्रत्यक्ष उपचार करण्यासाठी स्वास्थ्य सेवाओं को बढ़ाने के बावजूद डॉक्टरसाठी सुद्धा आपले प्रयत्न चालू आहेत. डॉक्टर्स बढ़ाने को लेकर भी हम कोशिश कर रहे हैं. उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना आपण आवाहन करतो आहोत. जो डॉक्टर्स तुम्ही पण पास या. हो गए हैं त्यांची सुद्धा उनको भी आपण हम आरोग्याची रिक्वेस्ट काळजी कर रहे हैं. घेणार आहोत. त्यांना सुद्धा आपल्यासाठी आपल्या सोबत घेणार आहोत. इन डॉक्टर्स के भी बरोबरीने स्वास्थ्य मी की जसं चिंता हम गेल्या करेंगे, वर्षी आवाहन केलं इनकी होतं सेवा भी की लेंगे. निवृत्त झालेले काही डॉक्टर्स किंवा डॉक्टर कधी जो तसे निवृत्त होतच नाहीत. रिटायर हो चुके परिचारिका डॉक्टर्स असतील, हैं, आरोग्य कर्मचारी असतील, त्यांना सुद्धा चाहे मी फिर वो आवाहन डॉक्टर हो, करतोय नर्स की हो. तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा या महाराष्ट्रावरती कोसळलेल्या नैसर्गिक संकटात मदतीला इनसे भी हम उम्मीद करेंगे, विनती करेंगे कि आप जो महाराष्ट्र की आपदा आई है उसमें मदद करें. सर्व स्वयंसेवी आप आगे संस्था आइए. आहेत, सेवाभावी संस्था आहेत, व्यक्ती आहेत, जो त्यांना सुद्धा NGOs हैं, आवाहन लोग करतोय हैं, की आता इनसे वेळ भी मैं आलेली आहे. विनती कर रहा हूं. तुम्ही सुद्धा या. जे जे आपण करता आप भी येणं आगे शक्य असेल आइए. आणि जे जे तुम्ही करू शकाल ते जो जो आप करण्यासाठी कर सकते आणि हैं, हे युद्ध जिंकण्यासाठी वो तुम्ही करिए. सरकारच्या सोबत या. बांधवांनो आणि और भगिनींनो, सरकार आपके साथ है. ही उणीधुणी काढण्याची वेळ नाहीये. मी गेल्या ये एक वेळेला दूसरे की सांगितलं कमियां होतं, निकालने सर्व का समय राजकीय नहीं है. पक्षांना पुन्हा एकदा आवाहन करतो आहे की उणीधुणी सभी काढत राजनीतिक बसू दलों नका. से फिर एक बार विनती कर आता रहा जर का हूँ, उणीधुणी काढत बसलो तर महाराष्ट्र आपल्याला माफ नाही करणार. राजकारण अगर अभी भी हम एक दूसरे की कमियां निकालते रहे तो महाराष्ट्र हमें माफ नहीं माननीय करेगा. पंतप्रधानांच्या समवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सुद्धा मी त्यांना हीच विनंती केली की देशातील पीएम सर्व के साथ जो प्रमुख राजकीय नेत्यांना एकत्र बोलून व्हिडिओ कॉन्फ्रेंस हुआ था उनसे भी मैंने उस दौरान यही विनती की थी कि जो तमाम बड़े राजनीतिक दल हैं बाजूला ठेवा. उन सबको साथ लाओ फार मोठं और संकट इस आहे. समय आपण सियासत को एकत्र येऊन पीछे जर का रखें. लढलो नाही, हम जर सब आपण अगर एक साथ आकर लढलो नहीं लढे तर आपण सुद्धा एक साथ आलो पाहिजे, एक साथ लढलं पाहिजे, तरच या साथी हमें भी एक साथ लड़ने की जरूरत है. आणि म्हणून तभी ही इस कोरोना को हम सगळी हरा परिस्थिती सकते हैं. सांगितल्यानंतर नाईलाजाने और मला ये काही सब गोष्टी बताने के बाद या थोड्याशा बंधनात्मक आपल्याला करावायला लागणार आहेत आणि मला खात्री आहे कुछ की हे जे कदम निर्बंध उठाने आपण पड़ेंगे, लावतो आहोत, पाबंदियां लानी हे पड़ेंगी. केवळ आणि केवळ आपल्यासाठी आहेत. मला और ये जो मैं करने जा रहा हूँ ये आनंद सिर्फ और होतोय, असं सिर्फ कृपा करून आपके लिए समजू नका. करूंगा. मी गेले महिनाभर साधारणतः याची कल्पना देत आलेलो आहे की असं नाही झालं तर काय होईल, तसं नाही झालं तर काय होईल. पिछले महीने भर से बता रहा हूँ कि अगर ऐसा नहीं हुआ तो क्या होगा, वैसा नहीं हुआ तो क्या हो सकता है. आता मात्र कडक पावलं उचलण्याची आवश्यकता आणि ती वेळ तो क्षण आलेला आहे. कड़े कदम काय करायचं? उठाने का वक्त आ गया मी है. एकदम फिर काही क्या करना लॉकडाऊन चाहिए? असं म्हणत नाहीये, पण काही निर्बंध हे साधारणतः त्या मैं सदृश्य आहेत. लॉकडाउन की कारण बात ही नहीं कर रहा हूँ, साखळी लेकिन कुछ पाबंदियां जर का तुटली नाही तर ही साखळी आपल्याला पूर्ण अगर ये गुरफटून, चेन गुंबरून टूटी टाकायची नहीं, राहणार नाही. तो आपल्याला ये रोजीरोटी चैन महत्वाची हमें आहेच. बर्बाद कर देगी. रोजी रोटी जरूरी है, पण रोजीरोटी उस बारे में भी मैं बात करूंगा. जीव वाचवायला पाहिजे. जीव वाचणं लेकिन रोजी रोटी के तर सगळं साथ काही आहे. जान बचाना भी बेहद जीव जरूरी है. वाचवणं जान बचा तो आता सब कुछ बचा. आपल्यासमोरचा महत्वाचा मुद्दा आहे आणि तो जान बचाना आज सबसे अहम मुद्दा है. मी पुन्हा एकदा और इसे सगळ्यांना हात बचाने जोडून के लिए विनंती करतो मैं आहे. फिर एक बार मैं सबसे आजपर्यंत हाथ जे जोड़कर काही विनती निर्बंध कर रहा हूँ आपण कि टाकलेले होते त्या आज तक निर्बंधात जो आता पाबंदियां लगाई गई वाढ थी करतो आहोत आणि उन हे निर्बंध पाबंदियों में हम और उद्या उन पाबंदियों को हम और बढ़ा रहे हैं. संध्याकाळी 8 वाजल्यापासून आपल्या राज्यात लागू होतील. एक फक्त कल आपला से थोडा 8 बजे से करावा अपने लागणार राज्य में लागू होंगे.
2-4 दिवसामध्ये मतदान आहे, ते म्हणजे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ. पंढरपुर में मतदान हो रहा है. तिथले आपले लोकप्रतिनिधी, वहाँ पे लोक प्रतिनिधि हमारे, यांचं कोरोनामुळेच निधन झालं होतं. दुर्दैवाने ते आपल्यातून गेले. वहाँ पे जो विधायक थे उनकी कोरोना की वजह से मौत हुई 5 थी. दिवसामध्ये मतदान आहे. मतदान वहाँ पर 2-3 दिन में मतदान होने वाले हैं. मतदान होने के बाद वहाँ पर भी कडकपणाने लागू होतील. वहाँ पर भी कड़ाई से इसे लागू किया जाएगा. थोडं समाजा आणि आपल्या सगळ्यांच्या मनाविरुद्ध असलं तरी ह्या काही गोष्टी इसलिए आपल्याला आप सांगतो आहे. सबके मन के खिलाफ भी अगर हो, लेकिन मुझे ये बताना पड़ रहा है और मुझे भरोसा है सहकार्य आपण मला केलं. आपन ज्या ज्या गोष्टी आपने जिस तरह से हमेशा मुझे सहकार्य किया है, तसंच जैसे जैसे मैंने कहा आपने हमेशा उसका पालन किया. मला कराल आणि तसं आने वाले कुछ दिनों के लिए आप मुझे सहयोग देंगे, इसकी मुझे काही उम्मीद है. निर्बंध मी आपल्याला वाचून ऐसी विनती कर रहा हूं मैं. आणि बाकीचे सर्व कुछ पाबंदियां मैं निर्बंध जे आहेत सगळे नियम पढ़ के आहेत, दिखा रहा हूं. ते लवकरात और लवकर अन्य जो पाबंदियां होंगी प्रसिद्धी वो माध्यमाच्या जल्द से माध्यमातून जल्द आपल्याला आपको जी काही साईट हम लोग आहे, प्रेस नोट के त्याच्यावरती जरिए अपलोड केली बताएंगे, जातील की जेणेकरून सर्वांना अत्यंत स्पष्ट शब्दात त्याची कल्पना येईल. ताकि जे ये निर्बंध पाबंदी आहेत, सभी को, ते असे आहेत. जो पाबंदियां है, उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक चेन म्हणजे ही शृंखला तोडायची आपल्याला. कल शाम से, आणि ती तोडण्यासाठी आपण राज्यात 144 कलम लागू करतो आहोत. म्हणजे पूरे राज्य में 144 लगा दी गई है. की दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असं होतं, कधी रात्री जमावबंदी करतो. दिन में आपल्याला पुढचे किमान 15 दिवस राज्यामध्ये संचारबंदी लागू करावी लागत आहे. अगले 15 दिन के लिए पूरे राज्य में हे आपल्याला संचार बंदी होगी. टाळणं म्हणत होतो, आता ते बेवजह लागणार आहे. घूमने पर पूरी तरह से पाबंदी. कोणत्याही व्यक्तीला अति आवश्यक काम किंवा योग्य कारण नसेल, किसी भी व्यक्ती को आपण आता पडू द्यायचं नाही. आवश्यक तर विनंती काम करतोय हो की हे मी तो ही आहे, सांगतोय, अन्यथा नाही. पण मला आपल्याकडनं उलट पाहिजे की जसं एक शब्द आहे जनता कर्फ्यू, जनता ठरवते जैसा वो की नाही, शब्द है आम्ही कि तसं जनता नाही करणार कर्फ्यू, किंवा हे करणार नाही, तसं तुम्ही ठरवायचंय की नाही, जनता आता आप तसं तय करे अनावश्यक काही काम कि हम ये आणि करेंगे, हम वो नहीं करेंगे. तर मग मीच बेवजह अगर कोई पडणार नाही. काम है तो बिना किसी वजह के आप घर से बाहर नहीं निकलेंगे. मदत करणार मी. मैं कोरोना को मदद नहीं करूंगा, सरकार को मदद करूंगा. कोणाला मदत करायची? कोरोनाला मदत करायची. आपको तय करना है कि आपको किसको मदद करना है. कोरोना को मदद करना है आणि माझ्या या जो कोरोना के खिलाफ जो सरकार मेहनत कर रही है हा निर्णय उनको आप मदद करेंगे. की ये निर्णय आपको लेना है. आणि कोरोना विरुद्ध लढणारे कोण, कोरोना को मदद करने वाले कौन है, कोरोना के खिलाफ लड़ने वाले कौन है, आणि कोविड योद्धे कोण, कोरोना दूत कौन है और कोविड योद्धा कौन है, काही गोष्टी ये तय करना होगा. त्याच्यात आवश्यक इसीलिए मुझे लगता है कि व उपक्रम वगळून सर्व आस्थापना, जरूरी सेवाओं को छोड़कर सेवा बंद राहतील. सब कुछ बंद रहेगा. जरूरी सेवाओं को छोड़कर सब कुछ बंद रहेगा. सकाळी सुबह 7 से रात को 8 तक इस दौरान सेवा ज्या आहेत त्या चालू ठेवणार आहोत. जरूरी सेवा शुरू रहेंगे. की आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करत नाही आहोत, म्हणजे लोकल सार्वजनिक नाही आहोत, बस सेवा बंद जो यातायात है उसे बंद नहीं करें. लोकल बस बंद नहीं होंगे. आणि केवळ आवश्यक अति आवश्यक कामासाठीच वापरल्या जातील. आणि ये दोनों सेवाएं सिर्फ और सिर्फ जरूरी सेवाओं के लिए ही इस्तेमाल होंगी. देणारा जो कर्मचारी वर्ग आहे त्याचं येणं जाणं, कारण त्या जर का बंद पडल्या, म्हणजे पाणी आहे, जो अत्यावश्यक सेवाओं में काम करने वाले लोग हैं, कुठेही अगर तसं आपण उन्हें आने जाने के लिए व्यवस्था नहीं हुई तब घरी राहा आणि शहर स्वच्छ करा, घरी राहा आणि शहराचा पाणी पुरवठा सुरळीत ठेवा. नाही, त्यांना संकट असो वा नसो, जो पानी मुहैया कराने वाले हैं आपल्याला सेवा सुविधा देण्यासाठी वो हमारे सुविधा के लिए आणि वो रोज काम पर उन्हें आना ही है. ही सुलभतेने और व्हावी इसीलिए म्हणून आपण उनके लिए व्यवस्था जरूरी है. ट्रान्सपोर्ट हे चालू ठेवतो आहोत. पब्लिक ट्रांसपोर्ट शुरू रहेगा. आवश्यक कॅटेगरी कोणती धरलेली आपण साहजिकच और रुग्णालय आहेत, इसेंशियल दवाखाने आहेत, सर्विस कौन है, वैद्यकीय अस्पताल है, औषधी कंपन्या, औषधी दुकाने, विमा, वैद्यकीय सेवा देणारे काही अस्पताल, डीलर्स स्वास्थ्य आहेत, सेवा, वाहतूक सप्लाय चेन आहे, जो यातायात से जुड़े हुए लोग हैं, उत्पादक, जो त्यांच्यासाठी वायल टीकाकरण त्यांचे का कारखाने उत्पादन करने वाले लोग हैं, वाहतूक बैंक करणारे वाहन आहेत ती चालू राहणार आहेत. इनका आना जाना, इनकी गाड़ियां, जंतुनाशक उत्पादक, वितरक, वैद्यकीय कच्चा माल सगळे. त्याचप्रमाणे जनावर मेडिकल से जुड़ी हुई तमाम म्हणजे विभाग, आपले कृषीची जनावरं आली, शहरामध्ये आपले जे ज्याला आपण पाळीव प्राणी म्हणतो त्यांच्या संबंधितली दुकानं, त्यांची दवाखाने हे उघडे राहतील. जो दुकानें पेट के लिए जो दुकान है वो उठे रहेंगे. वाहतूक, रेल्वे, बस, ऑटो, विविध देशांची राजनैतिक कार्यालय. नंतर तोंडावरती पुन्हा पावसाळा आलेला आहे. एप्रिल तर अर्धा गेला.
येत्या दीड महिन्यामध्ये अप्रैल चला जा चुका है, पावसाळ्याची अगले डेढ़ काही महीने में कामं बरसात आहेत, आने वाली ती है। पावसाळी पूर्वच बरसात से करावी. जुड़े हुए कुछ काम है जो बरसात के पहले ही करने पड़ते हैं। जी कामं आहेत ती सगळी चालू राहतील. जो प्री मानसून वर्क है वो बँक, सब रिझर्व्ह जारी बँक रहेंगे। इंडिया आणि त्यांच्याशी संबंधित सगळे रिझर्व्ह बँक इंडिया सेबीने और उनके मान्यता तमाम दिलेली कार्यालय, विभाग, दूरसंचार सेबी, सेवा व त्यांच्याशी संबंधित देखभाल व दुरुस्ती टेलिकॉम, करणारे ह्या सगळ्या गोष्टी, ई कॉमर्स असेल, ह्या सगळ्या आहेत. ई कॉमर्स, ये त्याच्यानंतर सभी अधिस्वीकृतीधारक पत्रकार, त्यांना सुद्धा आपण यातनं पत्रकार, त्यांना मुभा दिलेली आहे जाणे येण्याची. पेट्रोल पंप पत्रकार चालू भी राहतील, पेट्रोलियम उत्पादन आ जा आहे, सकते हैं। कार्गो सेवा, डेटा सेंटर्स, IT सेवा, शासकीय कार्गो खाजगी सेवा, सुरक्षा मंडळं, डेटा सेंटर, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण ये चालू सभी ठेवतो. हे आहेत बरंच चालू रहेंगे। बऱ्याच गोष्टी आहेत. त्याची संपूर्ण मी आता वाचत नाहीये, पण ह्या गोष्टी मैं सब कुछ नहीं पढ़ रहा हूँ, लेकिन ये सब कुछ शुरू रहेगा। बरोबर आता अपलोड पण केल्या जातील. ये हम अपलोड भी करेंगे। बाकीची कृपा करून मी आपल्याला विनंती करतो आहे की ह्या सेवा किंवा इतर काही आपली वाहतूक आहे ती बंद राहणार आहे. बाकी सब बंद रहेगा। बांधकामामध्ये सुद्धा आणि इतर जे काही उद्योग आहेत त्यांना सुद्धा मी सांगतो कंस्ट्रक्शन की तुम्ही और सुद्धा अन्य उद्योगों में भी जिथे जिथे आप भी तुमच्या साईट्स आहेत, एक तर त्या जहाँ साईटवर जहाँ आपकी साइट्स है, तुमच्याकडे सुविधा असेल तर तुमच्या कर्मचाऱ्यांची सोय तिथल्या तिथे करा. त्यांना उगाच अगर आपके पास सुविधा है तो आप वहाँ करिए। तिथे म्हणजे कोविडची ये जा जशी व्हावी तशी त्यांची ये जा होऊ देऊ नका. त्यांच्यामध्ये अगर देऊ नका. मजदूर त्यांच्या आरोग्याची का आना जाना ना हो, जर का उनके कदाचित स्वास्थ्य का तुमच्या, ख्याल रखें। कॅम्पसमध्ये सुविधा नसेल पण अगर आपके कैंपस में काही उद्योग सुविधा असे नहीं है तो की त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची एक वसाहतच वसवलेली आहे. ठीक आहे, तो कुछ कारखान्यात येईल, ऐसे तिथून उद्योग है त्याच्या जिन्होंने वसाहतीत अपने जाईल, तिथून पुन्हा इकडे. मजदूरों के लिए एवढ्या पुरतं सोसाइटी ही बनाई वाहतुकीची है। व्यवस्था तुम्ही करू शकत असाल तर तुमचा अगर उनके उद्योग चालू आने जाने की ठेवण्याची व्यवस्था अगर आप कर सकती है आपल्याला तब आप अपना उद्योग शुरू रख सकते सगळ्या हैं। गोष्टी सगळे ये जा हमें थांबवायची. बेवजह म्हणून कृपा करून आना जाना बंद करना होगा। अनावश्यक गोष्टी ज्या आहेत, इसीलिए त्या टाळायला पाहिजे. आता जो हॉटेल, गैरजरूरी रेस्टॉरंट चीजें होते यांना सुद्धा रोका जाए। आपण हॉटेल, रेस्टोरेंट त्याच्यावरती पूर्वीप्रमाणेच निर्बंध असतील आणि टेक उन अवे पर व होम पहले की तरह ही पाबंदी रहेगा। टेक अवे और होम डिलीवरी कर पाएंगे। कारक आहे. रस्त्यावरच्या खाद्य और विक्रेत्यांना सुद्धा त्यांना आपण का परवानगी देतोय की अनेक गोरगरीब असे आहेत की ज्यांच्याकडे एकेका खोलीत ते 5-5, इसे हम 8-8 लोक राहतात. परमिशन से एका इसलिए दे खोलीत रहे कि एवढे एक लोक परिवार में राहतात, 7 से त्यांच्याकडे 8 लोग स्वयंपाकाची रहते हैं, सोय नाही. मग बाहेर त्यांना खावं लागतं किसी के पास आणि मग ते खाणार कुठे? किचन की व्यवस्था नहीं है, तो ऐसे में उन्हें बाहर खाना पड़ता है। गोष्टी आहेत त्यांना आपण इसीलिए रेस्टोरेंट और अन्य चीजें जो है पार्सल नेण्यासाठी परवानगी देत असू तर रस्त्यावर इसलिए उन्हें हम पार्सल देने की व्यवस्था कर रहे हैं। 7 ते रात्री 8 या वेळेमध्ये तिथल्या तिथे नाही, त्यांनी सुबह पॅक करून 7 जो ते कोणी गोरगरीब 8 होईल तक त्याला ते देण्याची व्यवस्था करावी. जो आपल्याला गर्दी भी टाळायची. गरीब आएंगे या अन्य लोग हैं अनावश्यक उन्हें वाहतूक तर पार्सल सेवा नाहीच दे पाहिजे. सकते हैं। ह्याच्यामध्ये बेवजह भीड़ नहीं आवश्यक होनी चाहिए। सेवेसाठी लागणारे उत्पादन करणारे उद्योग हे पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यात येतील आणि जो या जरूरी उत्पादनांची सेवा के निर्यात लिए करणारे उद्योग चीजें सुद्धा हैं, चालू ठेवण्यात येतील. जो उत्पादन है आपल्याला या उसे सगळ्या गोष्टींची मी शुरू किया कल्पना जाएगा। देतो आहे. आता हे झाल्यानंतर काही और गोष्टी ये सब अशा होने आहेत के बाद की बाबा हे सगळं तुम्ही निर्बंध सांगितले, मग आमच्यासाठी तुम्ही काय आपने कुछ करणार? पाबंदियां बताई है, रोजीरोटीचं लेकिन आप काय? हमारे लिए मी क्या मगाशी करने वाले हैं? आपल्याशी रोजी रोटी का बोललो क्या की होने वाला है? पंतप्रधानांना आपण सांगतो की जैसे कि नैसर्गिक मैंने आपत्तीत आपको पहले बताया व्यक्तिगत लाभ जसे की आपण एक देऊ शकतो त्या प्राकृतिक अनुषंगाने काही आपदा आहे. लाभ ह्या नैसर्गिक आपत्तीत द्यावे अशी माझी विनंती आहे. मात्र राज्य सरकार म्हणून अन्न राज्य सुरक्षा सरकार के तौर पर हम योजना आहे, त्या योजनेअंतर्गत जे सगळे लाभार्थी आहेत ह्या लाभार्थ्यांना जो अन्न सुरक्षा योजना है, जो लाभार्थी हैं 3 किलो गहू प्रति व्यक्ति आणि 2 किलो तांदूळ 3 किलो गेहूं याप्रमाणे एक और महिना 2 किलो आपण आता चावल, मोफत धान्य देणार इस आहोत तरह से तुमच्या हम योजनेसाठी. इन्हें अगले 1 महीने तक राशन आपण देंगे। त्यांची कदाचित रोजी ही मंदावली असेल पण रोटी थांबू देत नाही. शायद उनकी त्याच्यासाठी रोजी अन्नधान्याची भले ही व्यवस्था आपण करतो आहोत आणि याच्यामध्ये मंदा हो गया हो, नोंद केलेले लेकिन आपल्याकडे रोटी लाभार्थी की व्यवस्था हम कर रहे हैं। साधारणतः 7 कोटी आहेत. म्हणजे 7 कोटी जे आपले नागरिक आहेत ह्या वर्गात 7 मोडणारे करोड़ के त्यांना आसपास जो आपण हमारे पुढच्या महिन्यामध्ये जनता है, म्हणजे आजपासून उन्हें जेव्हापासून हम हे बंधन उद्यापासून सुरू होतील, एक कल से महिना जब बंधन लगेगा ये 3 किलो उन्हें गहू आणि 1 महीने 2 तक किलो तांदूळ याप्रमाणे 3 एक किलो महिना गेहूं, मोफत 2 आपण किलो धान्य चावल, देणार आहोत. इस तरह हम तसंच अगले 1 आपल्याला महीने तक सर्वांना राशन कल्पना देंगे। आहे. सरकार आल्यानंतर आप सबको पता है, आपण सरकार 10 आने के रुपयात बाद शिवभोजन हमने थाळी ही 10 रुपए में सुरू शिवभोजन थाली गरीबों के लिए शुरू की थी आणि कोविड आला. मग काय करायचं? और इसी दौरान ही शुरू हो योजना, गया। कोविड आल्यानंतर आपण 10 रुपयाची जी एक शिवभोजन थाली 5 रुपयावरती आणली जो साधारणतः योजना थी उसे हम 5 तोही रुपये पर आपल्याला लेकर आए। सांगितलंय. आतापर्यंत काही कोटी लोकांनी ह्या
थाळीचा अब लाभ तक 40 करोड़ लोगों ने शिव भोजन थाली का सेवन किया है। ती 10 रुपयाची थाळी आपण 5 रुपयात केली होती. आता हमने शिव भोजन की थाली को 10 से 5 तक लाए थे. शिवभोजन आपण मोफत देणार आहोत. अगले 1 महीने तक शिव भोजन थाली मुफ्त में मिलेगी. भोजन आपण हे मोफत देणार आहोत गोरगरिबांसाठी. म्हणजे गरीबों को यह खाना मुफ्त में मिलेगा. रोजी रोटीचं काय तर रोजी थोडीशी लॉकडाउन के दौरान लगातार पूछ रहे थे कि आप लोग रोजी रोटी का क्या. कुठे आपण थांबू देत नाही. रोटी हम नहीं थमने दे रहे हैं. जो काय मी भार नाही म्हणत, ये पूरी व्यवस्था ते कर्तव्य, ये हमारा जो कर्तव्य है हे और ये कर्तव्य ये सरकार भार हा पूरा करके सरकारवरती जसा तुमच्यावरती पडतोय तसा सरकारवरती पडतोय. ये दबाव हम पर आएगा. आशीर्वादाने भार सरकार ये आप सबके आशीर्वाद से त्याचप्रमाणे आणखीन काही योजना आहेत आगे बढ़ेगी. मी आता हे वाचतो. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय अंत्योदय योजना, वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या 5 योजनेतील लाभार्थ्यांना 2 महिन्यांकरता प्रत्येकी 1000 रुपये आर्थिक सहाय्य आपण आगाऊ देतो आहोत. म्हणजे आधी देतो. देखो ये 5 योजनाओं के जो लाभार्थी उन्हें अगले 2 महीने तक के जो किमान जो लाभ मिलना चाहिए उन्हें 2000 रुपये हम अगले 2 महीने तक देंगे. तुम्हाला की दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत, काही निराधार महिला आहेत, वयोवृद्ध आहेत, जो बीपीएल दिव्यांग परिवार हैं, असंघटित क्षेत्रातील जो नागरिक, निर्धन महिलाएं हैं, रिक्षा चालक आहेत, आदिवासी समाज, जो रिक्शा चालक है, त्यांच्यासाठी आदिवासी हैं, 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ और इन्हीं सब के लिए हम 3 किलो गेहूं और 2 किलो चावल दे रहे हैं. मोफत देतो आहे. त्याच्यानंतर पूरे महीने भर ये मुफ्त में राशन देंगे. जो 1000 रुपयांचा जो देणं असतं आपण ते आगाऊ देतो आहोत आणि त्याच्यात 35 लाख लोक 1000 ज्यादा दे रहे हैं. म्हटलं तरी आधार देतो आहोत. नंतर करीब 35 लाख लोगों तक का इसका फायदा होगा. इमारत कामगार कल्याणकारी जे मंडळ आहे त्या मंडळामध्ये राज्यात महाराष्ट्र बांधकाम कामगार जे आहेत रजिस्ट्रेशन 1500 कंस्ट्रक्शन से जुड़े हुए जो मजदूर है 1500 रुपये आपण अर्थसहाय्य देतोय प्रत्येकी. म्हणजे त्याच्यामध्ये साधारणतः जो रजिस्टर्ड मजदूर है नोंदणीकृत कंस्ट्रक्शन विभाग के उन्हें करीब 1500 रुपये की मदद दी जाएगी. वर्गातील कामगारांना देतो आहे. रजिस्टर्ड मजदूरों को ये पैसे दिए जाएंगे जे आपल्याकडे नोंदणीकृत आहेत. हे 1500 रुपये आपण त्या बांधकाम वर्गातील कामगारांना देतो आहे. घरेलू कंस्ट्रक्शन विभाग से जुड़े मजदूर हैं उन्हें देंगे. घरेलू कामगार जे नोंदणीकृत घरेलू कामगार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जो रजिस्टर्ड डोमेस्टिक हेल्पर है म्हणजे हा सुद्धा उन्हें भी हम दे रहे हैं. जो नोंदणीकृत आहे उन्हें भी मदद कर रहे हैं. आपण हा निधी देतो आहोत. त्याच्यानंतर उन्हें भी हम यह निधी दे रहे हैं. तळहातावरती पोट हे ज्यांचं आहे तोच हा वर्ग आहे. त्याच्यामध्ये प्रतिदिन खाने कमाने वाले हैं तो म्हणजे अधिकृत फेरीवाले. अधिकृत रजिस्टर्ड फेरीवाले हैं. आपण एका वेळचे 1500 रुपये प्रत्येकी देतो आहोत. फेरीवाले जो रजिस्टर्ड फेरी वाले उन्हें 1500 रुपये हम देने वाले हैं. जी हे जे देणं आहे हे या फेरीवाल्यांची स्वनिधी योजनेत बँकांकडे नोंदणी असल्यामुळे बँकांमार्फत हे त्यांच्या बँकेत ये बैंक के जरिए ये सारे पैसे जो है वो फेरी वालों को मिलेंगे. तसंच और ये करीब 5 लाख ऐसे लाभार्थी जिन्हें पैसे मिलेंगे. केल्यानंतर रिक्षा चालकांनी काय करायचं तर ह्याच्या अगर सब कुछ बंद कर दिया तो रिक्शा चालक क्या करेंगे. त्या रिक्षा चालकांना सुद्धा जो परमिट धारक ऑटो चालक है हे देतो आहोत. आता याच्यामध्ये इन रिक्शा चालकों को भी हम 1500 रुपये देने वाले हैं. म्हणजे तुम्ही करीब 12 लाख लाभार्थी जिन्हें पैसे मिलेंगे. आपण जे जे करता येणं शक्य असेल ते करतो आहोत. माझ्या जो करना हमें मुमकिन है हम वो कर रहे हैं. खावटी योजनेचा और आदिवासियों के लिए भी आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब आपण एका वेळेचं 2000 रुपये हे आर्थिक सहाय्य देतोय. आदिवासियों कुटुंबों परिवारों को भी हम प्रति परिवार 2000 रुपये देने वाले हैं. तेवढं करतो आहोत. हे आत्ताच्या घडीला जो करना मुमकिन है हम वो कर रहे हैं. शक्य आहे ते करतो आहोत. त्याच्यानंतर आता ह्या टाळेबंदी हा शब्द वापरायचा न वापरायचा पण ही जे काही निर्बंध आहेत त्या काळामध्ये आपल्याला ये लॉकडाउन शब्द का इस्तेमाल करना है या नहीं, त्याच्यामध्ये इतर काही सुविधा लेकिन आहेत. कोरोना पर क्या उपाय करना चाहिए, क्या बदलाव करने चाहिए, उभारणी आली त्याच्यासाठी जिल्हाधिकारी त्यांना काही पैसे आपल्याला त्यांच्याकडे देऊन ठेवावे लागतात की तुम्हाला आवश्यक हमें कुछ पैसे जो है जिलाधिकारी को भी देने होंगे. तर विचारत बसायचं नाही.
जे जे करता येणं आवश्यक आहे ते जिला अधिकारियों को हम पैसे देंगे ताकि अगर कोई जरूरत लगी तो आप इंतजार न करते रहे. 300 कोटी फक्त आणि फक्त कोविडसाठी म्हणून बाजूला काढून ठेवतात. म्हणजेच काय की आपण हा सगळा जर का एक आढावा घेतला तर ढोबळमानाने हे सगळं आपण करण्यासाठी जवळपास 5,400 कोटी रुपये आपण हे विविध ज्याला आधार देतो म्हणतो, तुम्ही नुसती मदत नाही पण एक आधार देण्यासाठी आणि कोविड वाढू नये, वाढलाच तर औषधोपचारासाठी सुविधांसाठी म्हणून आपण एवढा एक निधी बाजूला काढून ठेवतोय. आणि म्हणून मला असं वाटतं बांधवांनो आणि भगिनीनो, मी सगळी परिस्थिती आहे ही आपल्यासमोर ठेवलेली आहे. ये जो भी हालात है मैंने वो आपको बताया है. बिकट आहे. पुन्हा एकदा सांगतो, साधारणतः एक बार आपको कह रहा हूं, क्षमता ही 1200 मेट्रिक टन प्रतिदिनी उत्पादनाची आहे. आज जवळपास 1200 मेट्रिक टन पर्यंतचा वापर उत्पादन की है, फक्त कोविड लेकिन करीब 9,500 से ज्यादा ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, ज्यांचा श्वास जिनको ऑक्सीजन की जरूरत है, ही कल्पना जिन्हें तकलीफ हो रही है, शक्य आहे, अवघड आहे की श्वास रोखला जातो. उनकी तकलीफ का एहसास करना भी बहुत ज्यादा मुश्किल है. त्यांचा श्वास मोकळा होण्यासाठी, त्यांचा श्वासोच्छ्वास परत उन्हें ऑक्सीजन दिलाने के लिए म्हणून हा आपण ऑक्सिजन वापरतो आहोत. पण ह्याच संख्येने जर रुग्णवाढ होत राहिली तर हाताशी, लेकिन अगर इसी तरह से हा येत्या काही दिवसात संपल्याशिवाय राहणार नाही. मरीजों की बढ़ती रही संख्या, तब ऑक्सीजन की कमी हो सकती है. गरज आहे. किती वापर होतोय सगळीकडे. जो रेमडेसिविर की आज जरूरत है, कितना इस्तेमाल हो रहा है रेमडेसिविर पाहिजे आपल्याला कल्पना. रेमडेसिविर की मांग हर जगह कर हो रही है. आजच्या दिवशी साधारणतः किती हमें पता है इंजेक्शन वापरले जातात? साधारणतः 40 ते 50 हजार, म्हणजे 40 ते 50 हजार 40 से 50 हजार रोजाना रेमडेसिविर इंजेक्शन का इस्तेमाल हो रहा है. आता तुम्ही विचार करा, आजच्या अब घडीला आप सोचिए, रेमडेसिविर थोडंसं कमी पडतंय, त्याची आपण हे करतोय. आज अगर रेमडेसिविर की इंजेक्शन कम पड़ रहे पण हैं, जर काही रुग्णसंख्या, रुग्णवाढ अशीच राहिली, याच पटीत वाढत राहिली, लेकिन अगर इसी तरह से मरीजों की संख्या बढ़ती रही तो आने वाले कुछ दिनों में, म्हणजे जिकडे 50,000 असेल तिकडे 1 लाख होणार आहे. 1 लाख म्हणजे अजून एवढीच रेमडेसिविरची आवश्यकता आपल्याला आहे. अगर ऐसे ही बढ़ते रहा तो करीब 1 लाख रेमडेसिविर इंजेक्शन की जरूरत पड़ेगी आगे आने वाले दिनों में. कुठेही लपवा छपवी नाही, हम कुछ भी छिपा नहीं रहे, अपारदर्शकता नाही, ही कोई बंधनं अपारदर्शकता नहीं है. केवळ एक नाईलाज म्हणून आपल्याला आता ही स्वीकारावी लागतात. रिस्ट्रिक्शन, याचं कारण वक्त की जरूरत आ गई है. जगभराचा जो अनुभव आहे, पूरी दुनिया का जो अनुभव है, लसीकरण वाढवणं, मात्र त्याच वेळेला टीकाकरण बढ़ाना, थोडीशी लेकिन इसके साथ ही आपल्याला संधी लागते. टीकाकरण को बढ़ाने के लिए आणि ही साखळी तोडण्यासाठी जो सुविधा चाहिए और इस चेन को तोड़ने के लिए जो वक्त चाहिए, जगाने आता स्वीकारलेलं सत्य आहे. आणि म्हणून माझी इस आपल्याला सत्य को पूरी दुनिया ने कबूल कर लिया है. और इसीलिए आपसे हाथ जोड़कर विनती कर रहा हूँ कि मी टाकलेले नाहीयेत. ही ये बंधनं जो पूरे बंधन है ये मैंने एक तरफा नहीं लगाया है. तो केवळ आणि केवळ ये सिर्फ और सिर्फ आपकी जान बचाने के लिए किया गया है. परिस्थिती नाही आहे. ये घाबरण्यासारखं सुद्धा तसं आनंद होने वाले हालात नहीं है. समर्थपणाने ह्याचा मुकाबला करतो आहोत. हम सामर्थ्य के साथ इसका सामना कर रहे हैं. जसं मला आपल्या कुटुंबातील एक आपण मानता, त्याच जैसे आप मुझे अपने परिवार का सदस्य मानते हैं, माझ्यावरती मी उसी पुन्हा सांगतो, अपनेपन से मैं आपको दोबारा कह रहा हूँ, असले तर त्या टीकेची पर्वा न करता टिप्पणी करने वाले करने दीजिए, मैं उनकी परवाह नहीं करता. आणि आप जो मेरा साथ देते हैं, केवळ आणि केवळ माझ्या राज्याच्या, माझ्या माता भगिनींच्या, माझ्या बांधवांच्या हितासाठी ही निर्बंध आपल्यावर, मैं अपनी माताओं, अपनी बहनों के लिए, उनकी भलाई के लिए ये पाबंदियां आप पर लगा रहा हूँ. घेऊन सहकार्य करा आणि ही आप लढाई साथ दीजिए मेरा, जिंकायला. और ये लड़ाई जीतने में ती मदत नाही तर मी पुन्हा एकदा सांगतो की आपण सगळे आपकी मदद नहीं बल्कि सोबत या आणि ही लढाई जिंकायची. या साथ आइए. जिद्दीने पुन्हा एकदा कंबर कसून कोविड इस लड़ाई को जीतना है, या पद्धतीने यही सोचकर कमर कसते हैं. आजपर्यंत जसं और इसी तरह हमें करना होगा. यापुढेही अपेक्षित आहे. सर्वांना धन्यवाद. जैसे आप हमेशा मुझे सहयोग देते आए, उसी तरह के सहयोग की मैं उम्मीद करता हूँ. हाय, आई एम सुरभि शर्मा. खबरों से अपडेट रहने के लिए इंडिया टीवी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करिए, साथ में बेल आइकन जरूर दबाएं. जुड़े रहें इंडिया टीवी के साथ.